नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आता जे की तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांच्या आधारलिंक बँक खात्यामध्ये पैसे जमवण्यास सुरुवात। तर या जिल्ह्यांकरिता 2072 कोटी 78,41,40,000 एवढा निधी आलेला आहे, जे की या जिल्ह्यांकरिता। तर हा जो नवीन जी आर इथं आलेला आहे 4 नोव्हेंबर 2025। तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। राज्यात विविध जिल्ह्यात खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे। तर 4 नोव्हेंबर 2025चा जो काही नवीन जी आर इथं आलेला आहे, तर आता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी पुरामुळे आपत्ती उद्ध्वस्त झालेली आहे। तर त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतजमीन पीक नुकसान भरपाई, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्यहानी, पशुहानी, घर पडझड, घरातील वस्तू साहित्याची जे काही भरपाई आहे त्यामध्ये वैयक्तिक असेल किंवा सार्वजनिक असेल तर अशांना सर्वांना भरपाई इथं मिळणार आहे। तर आता जे की अशा शेतकऱ्यांना आता प्रति हेक्टरी किती मिळणार आहे, 10,000 रुपये। म्हणजे याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या थेट खात्यामध्ये इथं जमा केले जाणार आहे। तर आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं आहे त्याच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा होणार आहे। तर ज्या जिल्ह्यांमधील पंचनामे इथं झालेले आहेत तर अशांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात। तर यामध्ये कोकण विभाग, पुणे, नागपूर विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग, तर या विभागांचा यामध्ये समावेश आहे। तर यामध्ये जून 2025 ते सप्टेंबर 2025, तर आता यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे। तर तुम्हाला जर यामध्ये तुमचे जिल्हा आहे की नाही ते पाहायचं असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तर यांसाठी जो काही आता इथं निधी आलेला आहे जून 2025 ते सप्टेंबर 2025, तर यामध्ये 2072 कोटी 78,41,40,000। तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे। तर आता ज्या कोणाला पैसे मिळालेच नसेल व तुमच्या जिल्ह्यातील पंचनामे जर मंजूर झालेले नसेल तर ते कशा पद्धतीने पाहायचे की तुमच्या जिल्ह्यात भरपाईची रक्कम इथं मिळणार की नाही। त्यानंतर DBTच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे वाटप इथं सुरू झालेले आहे। तर आता तुमचे जे काही जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यांमध्ये पंचनामे झालेले आहेत तर त्या जिल्ह्यानुसार वेगवेगळा निधी इथं मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर इथं वाटप देखील सुरू झालेले आहे। तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे, जी की या जिल्ह्यांकरिता। तर या जिल्ह्यांमध्ये 2072 कोटी 78,41,40,000 एवढा जो काही निधी आहे ते मंजूर होऊन वाटप देखील सुरू झालेले आहे। तर आता आपण इथे पाहणार आहे की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे व त्यामध्ये किती शेतकऱ्यांची यादी आहे। तर त्यामध्ये किती जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र ठरलेले आहेत ते आपण आता इथे पाहणार आहे। सर्वप्रथम इथं खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर इथं तुम्हाला जिल्हे दिसेल। पहिलं जो यामध्ये विभाग आहे, विभाग आपला जो काही इथे कोकण, तर इथं जो काही दाखवलेला आहे यामध्ये पहिला जो जिल्हा आहे ते रायगड, दुसरा रत्नागिरी, तिसरा सिंधुदुर्ग आणि चौथा रायगड। तर इथं जे काही इथे पहिलं जे ते जून 2025 कालावधी, प्रस्तावाची दिनांकसुद्धा सारखीच आहे। त्यानंतर रायगडमध्ये जे येते 982 शेतकरी इथं पात्र आहे, जे की रायगडमध्ये। रत्नागिरीमध्ये 560, त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये येते 362, तर 1904, जे की या 3 जिल्ह्यांमधील एकूण शेतकऱ्यांची संख्या मिळून जे की होते 1904। त्यानंतर पुन्हा येते रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। पुन्हा येते पहिलं जून महिना झालेला आहे आणि जुलै आता आलेला आहे। डेट प्रस्तावाची दिनांकी सारखीच आहे। रायगडमध्ये येते 232, रत्नागिरीमध्ये येते 42 आणि सिंधुदुर्गमध्ये येते 34, असे 308। तर आता याची जी काही रक्कम आहे 2072 कोटी 78,41,40,000, जे की रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुन्हा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग। त्यानंतर ऑगस्टमध्ये देखील यामध्ये ऑगस्ट 2025 त्यामध्ये आहे ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। तर यांमध्ये ठाणेमध्ये आहे 1 शेतकरी, रायगडमध्ये आहे 220, रत्नागिरीमध्ये आहे 579, सिंधुदुर्गमध्ये आहे 141। तर आता यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे, तर अशा जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू। त्यानंतर येते पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सप्टेंबर 2025। तर पालघरमध्ये जे येते 49,517। तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील। त्यानंतर येते ठाणेमध्ये येते 35,687,
रायगडमध्ये येते 18,578, रत्नागिरीमध्ये येते 1,153, सिंधुदुर्गमध्ये येते 315. तर आता याची जी काही रक्कम आहे ती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर यामध्ये पुणे आणि सांगलीमध्ये येते 53,104, सांगलीमध्ये येते 1,62,998. तर आता याचे जे काही पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे. त्यानंतर येते वर्ध्यामध्ये येते 2,34,561, धाराशिव 5,06,614, लातूरमध्ये 5,19,274, परभणीमध्ये जे येते 4,39,297. तर आता यामध्ये परभणी, लातूर, धाराशिव, वर्धा, त्यानंतर सांगली, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, तर या जिल्ह्यांसाठी जो काही निधी इथं 2,072,78,41,000 एवढा आलेला आहे. वाटप देखील सुरू. तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.